जरा विचार करा, तुमचं एखादं लहान मूल खूप आजारी आहे आणि तुम्ही ऑफिसकडे फक्त 3 दिवसांची सुट्टी मागताय, पण सुट्टी देण्याऐवजी कंपनी तुम्हाला थेट नोकरीवरून काढून टाकते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण एका मोठ्या IT कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नोकरी गेल्यावर या महिलेने जे पाऊल उचललं ते पाहून संपूर्ण कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ही घटना घडली आहे हैदराबादमधील प्रसिद्ध IT कंपनी टेक महिंद्राच्या डुंडीगल कॅम्पस बाहेर. तिथे भावना नावाच्या एक महिला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होत्या. भावना यांची 11 वर्षाची मुलगी प्रचंड आजारी होती. मुलीची काळजी घेण्यासाठी त्यांनी कंपनीकडे रजेचा अर्ज केला होता, पण कंपनीने त्यांची रजा मंजूर केली नाही. आजारी मुलीचे घरातून सतत फोन येत असल्यामुळे भावना अत्यंत हताश झाल्या आणि त्या काम अर्धवट सोडून घरी गेल्या. पण घरी पोहोचताच 21 जुलै रोजी कंपनीने त्यांना थेट टर्मिनेशन ईमेल पाठवून नोकरीवरून काढून टाकले. या अन्यायाविरुद्ध भावना त्यांनी कंपनीच्या मुख्य गेट बाहेरच भर रस्त्यात अनोखं ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यांनी कंपनीच्या अमानवीय नियमांवर गंभीर आरोप केले आहे. भावना यांच्या मते या IT कंपनीत कर्मचाऱ्यांना माणसासारखी वागणूक दिली जात नाही. कामाच्या जागेवरून उठायचं असेल तरी वरिष्ठांची परवानगी लागते. इतकंच काय, तर स्वच्छतागृहात जाण्यासाठीही कर्मचाऱ्यांना परवानगी घ्यावी लागते. या अमानुष नियमांमुळे आणि हक्काच्या सुट्टीसाठी नोकरी घालवल्यामुळे त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि डुंडीगल पोलीस ठाण्यात कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा वाद सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर IT कर्मचारी संघटना म्हणजेच फोरम फॉर IT एम्प्लॉईज भावना यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यांनी महिला आयोगाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाढता वाद पाहून शेवटी टेक महिंद्रा कंपनीला जाग झाली. कंपनीने अधिकृत बयान जारी करत म्हटलं की त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आहे आणि ते या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिकतेने अंतर्गत चौकशी करत आहेत. तर मित्रांनो, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसह होणारा हा अन्याय योग्य आहे का? आजारी मुलासाठी सुट्टी मागणाऱ्या आईला नोकरीवरून काढणे कितपत योग्य आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.